नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वीच्या मराठीवरती आज आपण चर्चा करतोय. अतिशय महत्त्वाचा पेपर आहे आपला मराठीचा दुसरा पेपर, इंग्लिशचा पेपर सगळ्यांचा झाला असेल आणि मराठी व्याकरण जे आहे ते आपल्याला एकंदरीत 10 मार्काला येतं. तर या 10 पैकी 10 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तर ते प्रयत्न आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपले प्रयत्न पूर्ण होतील. कारण सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमचे 10 मार्क 100% फिक्स होतील. तर व्याकरण घटकावर बोर्डाच्या परीक्षेला आलेले हे 10 मार्काचे प्रश्न आहेत. व्याकरणामध्ये आपल्याला समास असतो, अलंकार असतो, प्रयोग असतो आणि त्या प्रयोगासोबतच आपल्याला वाक्प्रचार सुद्धा या वाक्प्रचारावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि वाक्य रूपांतरावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 5व्यातला म्हणजे कृती क्रमांक 5व्यातला जो आहे ना, तो पूर्णपणे व्याकरणावर आधारित असतो. 5 घटक असतात, प्रत्येक घटकाला 2 मार्क. तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे, वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा. आता काल काय कमी पाऊस पडला का? आता हा प्रश्न आहे, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आता या प्रश्नार्थी वाक्याचं एक विधानार्थी वाक्य करायचंय. काल काय कमी पाऊस पडला? याचा अर्थ काल खूप पाऊस पडला. बरं का? मग इथं काल खूप पाऊस पडला कुठे आहे? काल खूप पाऊस पडला 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. तुमच्या खात्यामध्ये 1 मार्क जमा. ओके. सूचनेनुसार कृती सोडवा. इथे 100% तुम्हाला प्रश्न येऊ शकतो होकारार्थी किंवा नकारार्थीच येतो. जसं चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. आता नसतातच्या ऐवजी माझ्याकडे असतात पाहिजे. स, ता, त असतात पाहिजे. पण वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं स्वस्तच्या विरुद्ध महाग लिहून टाकायचा विषय संपला. म्हणजे चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. याचा अर्थ चैनीच्या वस्तू महाग असतात. इथे 1 मार्क. अशा प्रकारे 2 मार्क मिळून जातील. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर मराठीच्या नोट्स हव्या असतील, मराठीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, त्याचबरोबर इतर विषयांच्या सुद्धा महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, पी-डी-एफ फाईल एकदम फ्रीमध्ये हव्या असतील, त्याचबरोबर जर तुम्हाला मराठी विषयाच्या नोट्स पण हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रश्नपत्रिका आणि पी-डी-एफ फाईलच्या नोट्सच्या लिंक तुमच्यासोबत शेअर केल्यात. तुम्ही आत्ताची चर्चा झाल्यानंतर त्या नोट्स डाउनलोड करू शकताय. पुढचा मुद्दा योग्य पर्याय निवडा. खरे-खोटे या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. खरे-खोटे. आता खरे-खोटे हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. आता एखादी गोष्ट जर असेल, तर ती सॉरी सर. ती एकतर खरी असू शकते किंवा खोटी असू शकते. खरी असू शकते किंवा खोटी असू शकते. किंवा म्हणजे काय झाला विकल्प झाला, एक ऑप्शन झाला. म्हणजे याला आपण म्हणतो वैकल्पिक द्वंद्व समास. याला काय म्हणतो वैकल्पिक द्वंद्व. म्हणजे हा झाला वैकल्पिक द्वंद्व. जसं आई-वडील असतं, आई आणि वडील हा समाहार द्वंद्व झाला असता. ओके. त्याचबरोबर आता पुढचं बघा कमलनयन. कमलनयन म्हणजे कमळासारखे नयन. हा समास नेमका कुठला आहे मित्रांनो? या समासाला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. जसं की कर्मधारय समास म्हणजे कमलनयन म्हणजे कमलासारखे नयन. त्याचबरोबर महापुरुष, महान असा पुरुष. त्याचबरोबर सर्वोत्तम सॉरी पुरुषोत्तम. त्यात पुरुषोत्तम असेल किंवा महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. अशा प्रकारचे शब्द जे आहेत ते आपले कर्मधारय समासामध्ये येतात. म्हणजे हा कर्मधारय समास. इथे 1 मार्क, इथे 1 मार्क. तुमच्या खात्यामध्ये 2 मार्क जमा झालेले आहेत. सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा योग्य पर्याय निवडा. या वाक्यातील प्रयोग ओळखा बरं का. कुठल्या वाक्यातील कलाकाराने शिल्प घडवले. आता कलाकाराने शिल्पच्या ऐवजी शिल्पे असतं तर शिल्पे. शिल्पे घडवली आलं असतं. म्हणजे तुमचं कर्म बदलल्यामुळे काय झालं, तुमच्या क्रियापदामध्ये बदल झाला. कर्म बदलल्यामुळे क्रियापदात बदल होतो. त्याला आपण म्हणतो कर्मणी प्रयोग. याला आपण कर्मणी प्रयोग म्हणू शकतो. हां, कलाकाराने जर कर्ता बदलल्यावरती जर का तुमच्या कर्मामध्ये तुमच्या क्रियापदात बदल झाला असता, तर त्याला कर्तरी प्रयोग आपण म्हटलं असतं. पण हा कर्मणी प्रयोग आहे. ओके. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. भावे प्रयोग म्हणजे काय? ज्या प्रयोगामध्ये कर्ता, कर्म दोघांच्या वचनामध्ये, लिंगामध्ये जरी बदल केला, तरीही त्याच्या क्रियापदावर कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्याला आपण म्हणतो भावे प्रयोग. जसं की सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. सैनिकाच्या ऐवजी सैनिकांनी म्हटलं असतं, तरी सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले हेच आलं असतं. म्हणजे तुम्ही इथं कर्ता बदलला असता तर काहीच फरक पडला नसता या क्रियापदावर. आता शत्रू म्हणजे कर्म आहे. शत्रूच्या ऐवजी शत्रूंना म्हटलं असतं, तर शत्रूंना सीमेवर रोखलेच आलं असतं. म्हणजे इथे सैनिकांनी किंवा शत्रूला म्हणजे हा कर्ता असेल किंवा कर्म असेल, दोघांच्याही लिंग वचनात कुठल्याही प्रकारचा आपण बदल केल्यामुळे या क्रियापदावर काहीच परिणाम होत नाही. त्याच्यामुळे हा भावे प्रयोग आहे. ओके. आता इथं गाय गोठ्यात परतली हा कुठला प्रयोग असेल? गाय गोठ्यात परतलीच्या ऐवजी बैल गोठ्यात परतला असतो ना बैल. बैल म्हटलं असतं तर परतला आला असता. म्हणजे बैल म्हणजे गायच्या ऐवजी बैल म्हणजे तुमचा कर्ता बदलल्यामुळे क्रियापदात बदल झाला असता. तर याला आपण कर्तरी प्रयोग म्हटलं असतं.
पक्षी घरट्यात परतले. पक्षीच्या ऐवजी पक्षिणी म्हटलं असतं, तर पक्षिणी घरट्यात परतली आलं असतं. तर हा सुद्धा तुमचा कर्मणी प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग आहे. कारण कर्ता बदलल्यामुळं. रमेश पुस्तक वाचतो. रमेश पुस्तक वाचतो. पुस्तक के केलं असतं तरी वाचतोच आलं असतं. पण रमेशच्या ऐवजी सीता म्हटलं असतं, सीता. सीता पुस्तक वाचते आलं असतं. म्हणजे इथं कर्ता बदलल्यामुळे क्रियापदात बदल होतो. म्हणजे हा सुद्धा एक कर्तरी प्रयोग झाला. बाकी तिन्ही वाक्य कर्तरी प्रयोगाची आहे हे समजून घ्या. पुढचा बघा प्रश्न. योग्य पर्याय निवडा. होई जरी संतत दृष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प दशा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. वरील अलंकार ओळखा. म्हणजे याला आपण अर्थांतर न्यास अलंकार म्हणतो. म्हणजे ज्या अलंकारामध्ये एखादा तुम्हाला मुद्दा पटवून देण्यासाठी तुम्ही उदाहरण देता वेगवेगळ्या प्रकारचं, इथं अशा प्रकारे अर्थांतर न्यास हा अलंकार होतो. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. तर याला आपण म्हणतो मित्रांनो इथं उपमेय ओळखा. आता इथं दान हे उपमेय आहे आणि दान हेच उपमान आहे. म्हणजे दानालाच दानाची उपमा दिली. म्हणजे इथं दान हे उपमेय तुमचं असणार आहे. ओके. पुढचा एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये. मळभ दूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. मळभ म्हणजे काय बाबा? गैरसमज. गैरसमज दूर होणे यालाच आपण म्हणतो मळभ दूर होणे. बऱ्याच वेळेस आपले गैरसमज असतात आपल्या मित्रांसोबत. तर याला आपण म्हणतो गैरसमज दूर होणे म्हणजे मळभ दूर होणे. आता मळभ दूर होणे या वाक्प्रचाराचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर लक्षात घ्या वाक्यात उपयोग करत असताना सागरने सगळी हकीकत सांगितल्यानंतर सचिनच्या मनावरील सागरबद्दलची मळभ दूर झाली. तर अशा प्रकारे तुम्ही इथे वाक्यामध्ये उपयोग करू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. एकदम सोपा या ठिकाणी प्रश्न आहे. बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 म्हणजे कृती क्रमांक 5 मध्ये 5 प्रश्न विचारले जातात. 1, 2, 3, 4 आणि 5. तर हा प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असतो. इथे तुम्हाला 10 पैकी 10 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला पडू शकतात. फक्त व्याकरणाचे घटक तुम्ही नीट समजून घेतले पाहिजे. ही व्हिडिओ तुम्ही परत एकदा 2-3 वेळा बघितली तर तुमच्या लक्षात येईल, की मित्रांनो कशाप्रकारे आपल्याला हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल पटकन चॅनल सबस्क्राईब करा. कारण उद्या सकाळी लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या मराठीच्या इम्पोर्टंट प्रश्नांवर आपली चर्चा होणार आहे. इम्पोर्टंट प्रश्नपत्रिकेवर चर्चा होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मित्रांनो सोडवा. कारण आपल्याकडे आता एकच दिवस बाकी आहे. या एका दिवसामध्ये तुम्ही बोर्डाच्या निदान 3 प्रश्नपत्रिका तरी मराठीच्या सोडवल्या पाहिजेत. तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका नसतील, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्नपत्रिकांची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. त्याचबरोबर मराठीच्या नोट्स हव्या असतील, तर नोट्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीच्या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करा आणि अभ्यास करा. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. सर्वांना बाय आणि नमस्कार. जाता-जाता पटकन चॅनल सबस्क्राईब करून आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना, मैत्रिणींना आपली ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.